सत्ता मिळवणं जेवढं कठीण असतं त्याहून अधिक कठीण असतं ती सत्ता आपल्याच घरात टिकून ठेवणं. आज आपण धाराशिव जिल्ह्यातल्या राजकारणातला एक असा पॅटर्न रेकॉर्ड करणार आहोत ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. तो म्हणजे राणा पाटील पॅटर्न. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीनं धाराशिव जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला. पण पडद्यामागचं सत्य काही निराळच आहे. इथं सत्ता महायुतीची आली आहे खरी, पण झेडपीचा सारगा कारभार केवळ 2 कुटुंबाच्या हातात एकवटला गेलाय. जसं धाराशिवचं तसं उमरग्याती घडलंय. हे कसं घडलं, निकालानंतरच्या 32 दिवसाच्या टूरचं गूढ काय होतं आणि सामान्य कार्यकर्त्याच्या तोंडाला कशी पानं पुसली गेली, हे सगळं आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढे जाण्याआधी लगेचच सबस्क्राईब करा विनंती. सुरुवातीलाच आपण धाराशिव जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी महायुतीचा कसा संघर्ष रंगला होता, त्यासाठी 32 दिवसात काय घडलं हे जरा बघूयात. धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक साधीसुधी नव्हती. सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मोठी रणनीती आखली होती. निकाल लागल्यापासून तब्बल 32 दिवस नवनिर्वाचित सदस्यांना अज्ञातवासात म्हणजे सहलीवर पाठवण्यात आलं. फोडाफोडी होऊ नये म्हणून ही सगळी काळजी घेतली गेली. निवडणुकीच्या आदल्या रात्रीचा थरार एखाद्या सिनेमाला लाजवे होणारा होता. रात्रीच्या अंधारात 2 खासगी बसमधून या सर्व सदस्यांना कळीकूट बंदोबस्तात धाराशिवमध्ये आणलं गेलं. त्यांचे मोबाईल आधीच काढून घेण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सभागृहात जेव्हा प्रत्यक्ष मतदान झालं तेव्हा 54 पैकी तब्बल 45 मतं मिळवत महायुतीनं आपला दबदबा सिद्ध केला. विजयानंतर महायुती अभेद्य असल्याचं सांगितलं गेलं. तसंच माजी मंत्री तानाजी सावंत यांचं सुरुवातीचं बंडही शांत करण्यात पक्षसृष्टीनं यश आलं आणि सगळं अलबेल झाल्यासारखं वाटलं. पण खरा खेळ तर विजयानंतर उघड झाला. आता येतो आपल्या मुख्य मुद्द्यावर. महायुतीकडे स्पष्ट बहुमत होतं. अनेक मातब्बर सदस्य निवडून आले होते. पण जेव्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या माळा गळ्यात पाडण्याची वेळ आली तेव्हा मात्र न्याय वेगळ्याच पद्धतीनं झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या त्या अर्चना पाटील. अर्चना पाटील कोण आहेत तर त्या भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे तुम्हाला राणा पाटील कोण आहेत असाही प्रश्न पडला असेल. तर राणा पाटील हेच मुळात घराणेशाहीचेच प्रॉडक्ट आहेत. त्यांचे वडील डॉक्टर पद्मसिंग पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री होते. तसंच डॉक्टर पाटील हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मोठे भाऊ आहेत. सुनबाई अर्चना पाटील यांनी यापूर्वी झेडपीचं उपाध्यक्षपदही भोगलंय. तसंच ओमराज विरोधात त्यांनी लोकसभा निवडणुकी लढवली होती. आता आपण जरा मूळ मुद्द्याकडे येऊयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका, झेडपी, पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपसाठी एक नियम तयार केला होता. या निवडणुका पक्षासाठी सटणाऱ्या, सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यात आमदार, खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देऊ नये अशी सक्त भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे घरातच सत्तेचं वाटप करण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला. पण काही आमदारांनी फडणवीसांचा आदेश जोर मानला नाही. त्यात राणा पाटलांचंही नाव घेतलं जातं. हे झालं अध्यक्षपदाच्या घराणेशाहीचं. आता उपाध्यक्षपदाकडे जरा वळूयात. उपाध्यक्षपदाची माळ पडली ती उषा गायकवाड यांच्याकडे. उषा गायकवाड या शिंदेसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी आहेत. म्हणजे बघा, राणा पाटलांच्या घरात झेडपीचं अध्यक्षपद गेलं आणि गायकवाड सरांच्या घरात उपाध्यक्षपद गेलं. यालाच धाराशिवच्या राजकारणाचा राणा पाटील पॅटर्न म्हटलं जातंय. पण घराणेशाहीचा बाजार फक्त जिल्हा परिषदेपुरता मर्यादित नाही. तुम्ही जिल्ह्यातीलच उमरगा नगर परिषदेकडे जर नजर टाकली तर तिथे शिंदेसेनेच्या गायकवाड सरांनी आपल्याच मुलाला नगराध्यक्ष केलंय. किरण गायकवाड हे नगराध्यक्ष झालेत. कारण की थोडं पुढे जाऊन पंचायत समितीचा विचार केला तर शिंदेसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची वकील मुलगी आकांक्षा चौगुलेला सभापतीपद देण्यात आले. विशेष म्हणजे उमरग्याच्या पॉलिटिक्समध्ये चौगुलेंकडे गायकवाड कुटुंबाचाच भाग म्हणून बघितलं जातं. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे वर्षानुवर्ष पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या, मोर्चे काढणाऱ्या आणि त्यांच्या सभांसाठी सतरंजा उचलणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचं काय? झेडपीवर भगवा भडकवण्यासाठी कार्यकर्ते सटणार आणि त्याचा लाभ मात्र फक्त 2 कुटुंबातच विभागला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला. निवडणुकी आल्या की घाम गाळायचा, कार्यकर्त्यांना पदं वाटायची वेळ आली की ती जाणार फक्त प्रस्थापित नेत्यांच्या घरात. आमदारकी घरात, खासदारकी घरात, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद घरात, उपाध्यक्षपदही घरात आणि नगराध्यक्षपदसुद्धा घरातच. याच घराणेशाहीचा अंदाज आल्यामुळे 45 सदस्यांना फक्तात कोकण दर्शन घडवून आणल्याचीही चर्चा रंगलीय. दब्याच्या आवाजात कार्यकर्ते आमच्या नशिबी फक्त सतरंजा उचलणंच लिहिलंय का, असा प्रश्न विचारू लागलेत.
धाराशिवमधला महायुतीचा हा विजय 11च्या खेळात मोठा वाटत असला तरी घराणेशाहीच्या राजकारणाचे दूरगामी परिणाम आपल्याला आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये दिसू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती ही सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी झाली, पण धाराशिवमध्ये सत्तेच्या केंद्रीकरणाचा नवा पॅटर्न उदयाला आलाय. सत्तेचं असंच केंद्रीकरण सुरू राहिलं तर नवीन नेतृत्व कसं तयार होणार हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? धाराशिव जिल्हा परिषदेत जो हा राणा पाटील पॅटर्न राबवला गेलाय तो योग्य आहे का? घराणेशाहीच्या या राजकारणामुळे खऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का? तुम्हाला काय वाटतं? जे काही तुमचं मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच आतल्या घडामोडी आणि सडेतोड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ